बा तुम्ही हा नेहमी विचार करताना ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके जीवापाड प्रयत्न केले, इतक्या मनापासून कष्ट घेतले, ती व्यक्ती तुमच्यापासून दूर का गेली, ती गोष्ट तुमच्यापासून दूर का गेली, हाच विचार करताय ना? मग स्क्रोल करू नका, ही रील पूर्णपणे पहा, कारण कदाचित ही तुमच्यासाठीच आहे. हो, आपल्याला काय संदेश येतोय आपण बघूया की असं का झालं. बघा, तुम्हाला मिळालेला नकार हा तुमच्यासाठी आशीर्वाद पण असू शकतो. खरं नाही वाटत आहे तर मग बघा, कारण कसं आहे ना की एखादा दरवाजा आपल्यासाठी बंद होतो ना, तर त्यामागे कारण असतं, कारण त्या दरवाजातून जाणारा रस्ता कदाचित तुमच्यासाठी तो योग्य नसतो. हो, आणि ज्या गोष्टीमुळे तुम्ही दुःखी आहात त्याच गोष्टीबद्दल अजून थोड्या दिवसाने, काही वर्षाने, काही महिन्याने तुम्ही स्वतः युनिव्हर्सचे आभार मानाल का? कारण तेव्हा तुम्हाला कळेल ती जी गोष्ट झाली ती तुमच्यासाठी किती योग्य आणि परफेक्ट होती ती. कारण युनिव्हर्स तुमच्यापासून काही हिरावून घेत नाही, तर एक चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिथे एक जागा निर्माण करत असतं. कळलं? त्यामुळे युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, कारण चांगली गोष्ट तुमच्याजवळ येणार आहे आणि चुकीची गोष्ट तुमच्यापासून लांब गेलेली आहे. हो, कारण ही स्टोरी इथंच नाही संपलेली अजून. तुम्हाला ह्याचा क्लायमॅक्स अजून बघायचा आहे आणि त्याच्यातून अनुभव घ्यायचा आहे. आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की ही रील खरोखर तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला ते पटलंय की का गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या, त्या तुमच्या भल्यासाठी होत्या, तर कमेंटमध्ये युनिव्हर्स कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा. ही रील तुमच्या 5 फ्रेंडना नक्की शेअर करा आणि काय कराल, लाईक करा, सेव्ह करा. आणि डिटेल रीडिंग जाणून घ्यायचं असेल तर माझं पर्सनल सेशन नक्की बुक करा. ओके, थँक्यू.